नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे आर एस किचन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आज मी अगदी नवीन पद्धतीने महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वडा तयार केला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग अगदी नवीन पद्धतीने साबुदाणा वडा बनवायला सुरू करूया। तर इथं मी पाऊण कप साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 125 ग्रॅम असेल। तर याला एका भांड्यामध्ये टाकून घेतोय आणि पाव कपपेक्षा थोडी कमी शेंगदाणे घेतलेले आहेत, 25 ग्रॅम असतील। याला देखील आपण याच भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया। जवळपास साबुदाणा बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे भिजला जाईल आणि याला 4 तास भिजवून घेऊया। तर पाहू शकता 4 तासानंतर आपला साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे। तर आता मी एक मोठ्या साईजचा आलू घेतलेला आहे आणि याला एका किसणीने किसून घेतोय। तर अशा प्रकारे किसून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आता पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घेऊया। तर अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे आणि याला आपण थोडा वेळ असं पाण्यामध्येच ठेवूया, जेणेकरून काळा पडणार नाही। तर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार शेंदे मीठ घेतलेलं आहे। हा आपण उपवासासाठी बनवतोय म्हणून शेंदे मीठ वापरतो आहे। तुमच्याकडे जर मीठ चालत असेल तर मीठ वापरू शकता आणि याला बारीक कुटून घेतोय। तर पाहू शकता अशा प्रकारे मिरची वाटून घेतलेली आहे आणि आपण एका मोठ्या ताटामध्ये हा साबुदाणा काढून घेऊया आणि हा जो आलू आहे आपला किसलेला तो पाण्यातून काढून असा पिळून याच्यामध्ये टाकूया आणि हे जे आपण मिरच्यांचं वाटण केलेलं आहे हे पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हाताच्या साहाय्याने याला असं व्यवस्थित मिक्स करूया चांगल्या प्रकारे। तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। तर आपल्याला थोडं असं पातळ वाटते, जर असं पातळ जर वाटलं तर आपण याच्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ टाकूया। सुरुवातीला 1 चमचा आणि बघूया इतक्यामध्ये ॲडजस्ट होईल का। तर पाहू शकता थोडं घट्ट झालेलं आहे, पण आपल्याला आणखी थोडं घट्ट पाहिजे। तर हा 1 चमचा उरलेला आहे, आपण हा देखील टाकून देऊ। तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला हवं तसं घट्ट झालेलं आहे। तर याला आपण आता बाजूला ठेवूया आणि तेल गरम करायला इथं मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हा साबुदाणा जो आहे आपला मुरला आहे मस्त, त्याचा आपण एक असा गोळा घेऊया आणि हातावर असा चपटा करून घेऊया। असा वड्याचा आकार देऊ आणि अलगद असा तेलामध्ये सोडून घेऊ आणि 1 मिनिटानंतर याला पलटून घेऊया। जवळपास आपल्याला 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपले वडे तळून झालेले आहेत आणि आपण याला आता काढून घेऊया, तळून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच प्रकारे संपूर्ण वडे बनवूया। तर हाताला सुरुवातीला तेल लावून
तर पाहू शकता संपूर्ण वडे आपण सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत आणि यासोबत आपण आता शेंगदाण्याची चटणी बनवूया. तर इथं मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतोय. आपल्याला मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. तर पाहू शकता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आणि जवळपास मला याला भाजण्यासाठी 2 मिनिटं मंद आचेवर लागलेले आहेत. तर याला आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मी सालीसकट शेंगदाणे टाकलेले आहेत. जर तुम्हाला काढायचे असेल तर काढू शकता, पण साली टाकल्या तर हरकत नाही. आणि यामध्ये आता आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकूया आणि याला बारीक वाटून घेऊया. तर अशा प्रकारे मी पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला आपण यामध्ये मीठ टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे मी चवीनुसार शेंदे मीठ टाकतोय आणि याला मिक्स करतोय. तर याला आपण आता सर्व करूया. तर पाहू शकता अगदी नवीन पद्धतीने आपले उपवासाचे साबुदाणा वडे तयार आहेत. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.